दोन चाळा, एक नाही शहाणानं सांगावे कोणा, एक नाही शहाणानं सांगावे कोणा. गावचे टावाळ पोर बितर पितर हे गावलंय पितर. यार लय निवांत बसलात. अरे आता दर्शन घेतलं आणि बसलोत निवांत. ये की बस. आज लयच उशीर केला दर्शनाला यायला. अरे आज उठायलाच उशीर झाला. मग लवकर उठत जा की. तू लवकर उठून किती दिवे लावतोस मला माहिती आहे ना. मला पण माहिती आहेस ना तू किती शहाणा आहेस ती. माहिती आहेस तर ग बस. ए गप्पा ना भांडण नका करू. तू याला नीट सांग की. मग मला नाही याला नीट सांग समजून. गप बसता का निघता घरी. मला जायचं घरी. अरे मला पण येऊन द्या ना. चला. मोनी खूपच चांगली आहे. मला मनातून खूप आवडते. पण मला तिला बोलायची हिंमतच होत नाही. पण मला मोनी आवडते हे पक्याला माझ्या बाकीच्या मित्राला सांगू का नको. जर मी त्यांना सांगितलं तर मला त्यांची मदत होऊ शकते. हा सांगतोच मी त्यांना. निले लयच निवांत मध्ये बसला बा. काय नाही बसलोय असंच. नाही नाही काहीतरी विचारात बसल्यासारखं दिसतोस तू. काय नाही बाबा विचारात. नको बोर करू मला. जा बरं इथून. अरे माझ्यामुळं कोणालाच बोर होत नाही. इथून माग तू काय माझ्यासाठी माझ्यामुळं बोर झालता का. नाही. अरे मला उलट बोर झालं तर गप्पा मारायला लोक बोलून घेते आणि तू खुशालच म्हणतो मला बोर झालं जा बाबा. अरे बाबा तू मग आमदारासारखा गप्पा मारतोस पण माझं डोकं नको न खाऊ. जा प्लीज. मी कुठं तुझं डोकं खाल्लंय. हे डोकं तर तुझं तुझ्यापाशीच आहे. असून ते जा बरं म्हणजे जा. नाही जाणार मी. काय करशील बरं. बस संध्याकाळपर्यंत इथंच. मीच जातो माझा मी. राग चाललाय. काहीतरी वाटळ दिसतोय. दाल में कुछ काला दिखतोय. काय करतो रे नाना. जशीन जर का म्हणजे. ए बाबा दागड्या यार तुला दिसत नाही काय ओसाला पाणी देतोय. नानाला का पण यंदा ऊस तो चांगला आला गड्या. चांगला पोचला असा असा. ऊस चांगला आलाय बरं का दागड्या. पण भाव बी भेटला पाहिजे ना. ते कुठं आपल्या हातात असतं का रे नाना. हा ना ते तर आपल्या हातात नसतंय. ऊसाला काय भाव द्यायचा आहे ते सरकारच्या हातात. आपण बाबा फक्त कष्टाचे मालक. खरंय का नाना खरे. रात्र दिस शेतात राबायचं. घास तोंडात आला की फुकट पीक देऊन टाकायचं. अशी गतेर नाना आपली. खरंय रे तुझं दागड्या. शेतकऱ्याचं जीवन हे बेकार आहे. कुणी वालीच नाही राव शेतकऱ्याला. पण काय बी होऊ दे नाना. शेतकऱ्यावर किती संकट आलं ना शेतकरी खचत नाही रे भाऊ. खचून काय करणार. ज्या गोष्टी व्हायच्यात ते होणारच आहेत. पण त्याला का शेतीशिवाय पर्याय आहे का. नाही ना. बरं चल येऊ कर नाना. बर ये दगडू काय उद्योग करतो रे तू.
काय आणि उलस कोळप मारायचं होतं तेवढं कोळप मारून घेतो ना शेतात. बर बर मार काय तुला दिवसभर तुझ्या पैसे बसलं तर तुला गप्पा गोड लागतात. तेवढं खरंय बाबा. थांब 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 त्याचा फोन आला थांब. हॅलो बोल की. कुठे सर पाक्या? अरे बसलोय रोजच्या ठेप्याला. एकटाच का? पाक्यान मी. तुझ्याकडे महत्वाचं काम होतं. हां 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 ये रोजच्या ठेप्याला ये आपल्या इथं. हां ये लवकर. हा बरं येतो येतो. बरं बरं. अरे पप्पा आले नेऊन बसला. बसलं तर काही काम नाही काही नाही म्हणून बसलो निवांत. अरे सांग ना तुझं काय काम आहे ती. सांगतो पण कुणाला सांगणार नाहीत ना. अरे तुला आमच्यावर विश्वास नाही का? माझा दोघं पण विश्वास आहे पण खूप पर्सनल काम आहे. अरे किती पर्सनल काम असू दे तू फक्त सांग काय असेल ते सांग. चल सांगतो पण प्लीज आपल्या तिघाशिवाय गोष्ट ही कुणाला कळली पाहिजे नाही. अरे तुझी शपथ नाही सांगत कोणाला. आता तर सांगशील ना. हा सांगतो ना. हा नको करू सांग लवकर. अरे ती खालची आईची मुनी नाही का मला खूप आवडते. अरे काय लाका एवढंच होतं अगोदर सांगायचं ना. त्यात काय एवढं मुल्या. जिथं तुझा विषय गंभीर तिथं पप्या खंबीर. टेन्शन घेऊ नको. चला ओके तुझ्याच घरी जाऊ यार. नको यार माझ्या घरी. ऐक ना यार तू माझा भाऊ आहेस ना. तू तुझ्या भावासाठी एवढं करणार नाहीस का? हा करतो ना. बसा माझ्या ब्लॉकमध्ये. चला अरे पक्या मेकअपचं साहित्य कुठे आहे? अरे ते बघ की तुझ्या पाठीमागे डोळे फुटले का तुझे. हे बघ इथं. ह्याला मुलीला चिठ्ठी लिहावं लागेल ना. मग ले की मग. हे मला नाही बा तसं जमत. मग काय तुझा बाप चिठ्ठ्या लिहीन का? माझ्या बापांची चिठ्ठ्या लिहिल्या असत्या तर पोरींची लाईन लागली असती माग. नका ना करू यार माझ्या. लिना पक्या माझ्यासाठी चिठ्ठी. तुझ्या बापाचं माझ्या बापावर खूप कर्ज आहे ना त्यामुळे चिठ्ठी लिहावीच लागन. आणि इकडे कागद. चला चला चला. तू आता मुली करू काशी आता काय